आणि या उत्साहपूर्ण वातावरणात उगवत्या सूर्याच्या केशरी छटेत सुरू झाला अष्टोप्रहर स्वरहोत्राचा पहिला प्रहर. दिन का प्रथम प्रहर हुआ तो सूर बिलावल आए. दिन का प्रथम प्रहर हुआ तो सूर बिलावल आए. खमाज और कल्याण में कोई भजन हरि का गाए. एकीकडे व्यासपीठ सज्ज होत होतं. सुरांच्या सेवेनं भगवंत प्रसन्न होतो म्हणतात. सुरांच्या सेवेतून त्याची भक्ती करणं त्याला इतकं प्रिय असतं की असं म्हणतात की देवर्षी नारद मुनी भगवंताचे नाव घेत टाळ चिपळ्या वाजवत त्रैलोक्य फिरत असत, तेव्हा भगवंत सुद्धा सुरांबरोबर आपलं नाव ऐकण्यासाठी त्याच्या पाठोपाठ त्रैलोक्य फिरत असत. आणि म्हणूनच या स्वरसाधनेची सुरुवात केली ती प्रासादिक स्वर लाभलेल्या श्री सचिन चंद्रात्रे यांनी. खरं तर शास्त्रीय संगीतातलं मला विशेष ज्ञान नाही, कारण त्याची समज ही बुद्धीनं येत असावी. पण संवेदनांना मात्र जेव्हा स्वर सूर संगीत जाणवतं, डोळ्यात पाणी आणतं, रोमांच उठवतं, तेव्हा खरंच असा प्रश्न पडतो की खरंच शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे की सूर काळजात पोहोचले तरी संगीत कळतं. हे अर्थातच जाणवलं ते शुद्ध स्वरांच्या निष्काम साधनेनं ज्यांनी ध्रुपद सादर केलं त्या श्री सचिन चंद्रात्रे यांच्या गायकीनं. अर्थात त्यांनी ही गायकी रसिकांना समजावून देखील सांगितली. त्यामुळं लयींचे अनेक प्रकार, अनेक आवर्तनं, मिश्र आणि संकीर्ण तिस्त्र दर्शन त्यांच्या गायकीतून श्रुती समृद्ध करत गेलं. या दमदार ध्रुपद गायकीला पखवाजने जो भराव आला तो दिगंबर सोनवणे यांच्यामुळे. आणि सचिनजींचे सूर प्रतिबिंबित होत होते ते रुद्राक्ष साक्रीकर यांच्या सारंगी वादनातून. अर्जुनाला भगवद्गीता सांगताना 17व्या अध्यायात भगवंत स्वतः म्हणतात की ज्या नाममंत्रानं ब्रह्मदेवालाही थोरपण मिळालं तो वर्णाचा राजा आदिवर्ण म्हणजे ओंकार आहे, तो प्रथम वर्ण. अशा या प्रणवाचं नाद ब्रह्म आपल्या रागदारीतून अवघ्या परिसरात नाद निर्माण करत सचिन चंद्रात्रे यांनी एक अनोखी अनुभूती दिली. तिरुवरवासा म्हणताना तर ते इतके बालाजीमय झाले होते की स्वरूपता ही मुक्ती काय असते याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर आलं. या मुक्तीसाठी असं म्हटलं जातं की भगवंतामध्ये एखादी व्यक्ती इतकी लीन होते की तिचं रूप भगवंतासारखंच दिसू लागतं. अशी ही स्वरूपता त्या क्षणानं दाखवून दिली, कारण त्या क्षणी पाठीमागे आणि पुढे दोन्हीकडे बालाजीचंच स्वरूप दिसत होतं. चिन्मय भार्गवे, चैतन्य भावे, सूर गोखले, वीर सुराणा यांनी देखील या थाट मालिकेचा रसास्वाद अगदी पूर्ण अनुभवायला दिला. हे सत्र म्हणजे अष्टोप्रहर स्वरहोत्राची नांदीच ठरली. गात्र न गात्र स्वरात ओथंबून गेले. अर्थपूर्ण माहितीसह सुसूत्रतेनं श्री धनेश जोशी यांनी आपल्या दमदार आवाजात सूत्रसंचालन अगदी मस्त केलं. भगवंताची आरती करताना म्हणजे भगवंताचं गुणगान गाताना आपण देहभान विसरतो, म्हणजे आपल्यातला मीपणा लयास जातो आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. बालाजी मंदिरात तर स्वरहोत्राच्या दिवशी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह आरती सामूहिकरित्या झाली. त्यामुळे मंदिराचा परिसर एका अनाहत नादानं भारावलेला होता. हाही अनुभव स्वरहोत्राच्या निमित्तानं खूप अलौकिक होता. यानंतर झालेलं संदेश संत परिवारानं केलेलं शंखवादनही मनाला फार फार प्रसन्न करून गेलं. संत श्री नामदेव महाराज उपदेश करताना म्हणतात ना, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. नितीन वारे आणि नितीन पवार यांचे नुसते बोलच गोड नाहीत, तर त्यांच्या तबल्यातून येणारे बोल सुद्धा विठ्ठलाला डोलायला लावणारे असतात. आणि याचं प्रत्यंतर सामूहिक तबलावादनाचं सत्र पार पडताना आलंच. साधारण 30 मुलं घेऊन त्यांनी सामूहिक तबलावादनातून स्वरहोत्र आणि बालाजीस प्रणाम इतकं अप्रतिम सादर केलं की
की त्या बोलांचा आणि तबल्याचा नाद अजूनही कानात निनादतोय. संगीत का स्वर परमेश्वर है, नाद ब्रह्म. आलापी सूरज बारींची होती. यानंतरच्या सत्रात अध्यात्माचं बाळकडू घेऊन आलेले रुद्राक्ष साक्रीकर आणि पखवाजवर दिगंबर सोनवणे अशी तुफान जुगलबंदी ऐकायला मिळाली. या जुगलबंदीतून शेकडो रंगाची उधळण झाली, जी खडी साखरेसारखी मनात विरघळत राहिली. जीवन को संजीवन कर, स्वर होत्र चले अष्टो प्रहर, स्वर होत्र स्वर होत्र स्वर हो.